आजी, काल तू म्हणत होती ना संध्याकाळी झाडू मारू नये म्हणून, का ग? खरंच लक्ष्मी रागवते का? आजी हसून म्हणते, अगं बाळा, लक्ष्मी रागावत नाही, पण आपली अक्कल वापरली नाही तर नुकसान होतं, ते टाळावं म्हणून. आजीच्या या वाक्यावर दोघी हसू लागल्या. क्रिशू विचारते, मग लोक असं का म्हणायचे आजी? आजी सांगते, त्या काळी वीज नव्हती, संध्याकाळी अंधार लवकर पडायचा. झाडू मारताना नकळतपणे पडलेले धान्य, नाणी, उपयोगी वस्तू झाडू सोबत बाहेर जायचे, ते टाळावं म्हणून. क्रिशू सरप्राईज होऊन विचारते, अरे वा, म्हणजे ही अंधश्रद्धा नाही तर शहाणपण होतं. थोडी गोंधळलेली क्रिशू विचारते, आजी, रात्रीसाठी अजून काय काय सांगायचे नियम आहेत, माहित आहेत का तुला? सांग ना. आजी म्हणते, हो तर, रात्री तुळशीजवळ दिवा लावतात, दाराबाहेर पण दिवा लावतात. तो का? तसेच रात्री आंबट फळं, दही खाऊ नये म्हणतात. पण का? तर आता नीट ऐक, हे मीच वाटतं पण रियालिटी खूप शहाणी आहे. रात्री तुळशीजवळ किंवा दाराबाहेर दिवा का लावतात माहितीये? आधीचे लोक म्हणायचे दिवा लावला नाही तर वाईट शक्ती येतात, पण रियालिटी म्हणजे दिव्याचा प्रकाश कीटक दूर ठेवतो, घराभोवती सुरक्षितता वाढवतो आणि मनात सकारात्मक भावना निर्माण करतो म्हणून. क्रिशू आश्चर्याने विचारते, म्हणजे आजी, हे भीतीसाठी नाही तर सुरक्षिततेसाठी होतं? आजी म्हणते, अगदी बरोबर, परंपरा भीती शिकवत नाही, ती काळजी शिकवते. क्रिशू विचारते, आणि आजी, रात्री आंबट फळं किंवा दही का खाऊ नये? आजी सांगते, आधीचे लोक म्हणायचे आंबट खाल्लं तर अपशकुन होतो, पण रियालिटी तर ही होती की रात्री पचन शक्ती मंद असते, आंबट आणि जड पदार्थ पचायला अवघड असतात, त्यामुळे आम्लपित्त, गॅस, छाती जळजळ होते. अनावधानाने रात्रीची झोप नीट होत नाही आणि दुसऱ्या दिवसाची दिनचर्या ही खराब होते, ते होऊ नये म्हणून. क्रिशू हसत म्हणते, म्हणजे अपशकुन नाही तर पोट बिघडतं म्हणून. दोघीही हसू लागतात. आजी म्हणते, हो ग बाळा, आपल्या आजी आजोबांनी डॉक्टरांशिवाय आयुष्यभराचं ज्ञान दिलंय. या गोष्टी अंधश्रद्धा आपण म्हणतो, पण त्यामागे अनेकदा शास्त्रीय, आरोग्य दृष्ट्या आणि व्यावहारिक कारण असतात. परंपरा जपा, पण समजून, अंधपणे नाही. आजी, तू आहेस म्हणून परंपरा जिवंत आहे. हो ग, उगीच नाही म्हणायचे आपले मोठे, परंपरेमागे नेहमीच कारण असतात. क्रिशू म्हणते, मग आजी, परंपरा पाळायच्या पण समजून, बरोबर ना? आजी सांगते, बिलकुल, समजून पाळलेली परंपरा पिढ्या घडवते. तर मित्रांनो, अशा अजून कोणत्या गोष्टी आजीने सांगितलेल्या होत्या? तुम्हाला माहित असलेल्या अशा गोष्टी कमेंट मध्ये नक्की लिहा. ही आजी आणि क्रिशूची गोष्ट आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सेव्ह करा आणि लगेच या अकाउंटला फॉलो करा अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी.